बाई तुझा आशीर्वाद. आजच्या 18 जूनच्या भागामध्ये मोठा चमत्कार घडलाय. म्हणजे अनपेक्षित असा ट्विस्ट आलाय. सुरुवातीला अवनी तर काही बाहेर यायला तयार नसते. तिने आता त्यांच्या लग्नाबद्दलचा खुलासा यशोदासमोर केलेला तर असतोच. यशोदाचं तर पार अवसानच कळून पडतं. लोकांसमोर आता तो कुठल्या तोंडाने जाईल, रिसेप्शन होणार नाही हे कुठल्या तोंडाने सांगेल. त्याला जाम टेन्शन आलेलं असतं. त्यातच सुलू आत्या आणि दत्ता काका डांगटांचा पान उतारा करण्याची एकच संधी सोडत नसतात. तेव्हा पायल आणि नमीला अवनीला आणायला पाठवतो आणि त्या दोघेही एक अशी व्हिडिओ अवनीला दाखवतात की अवनीचं मन एका सेकंदात बदलतं. त्या व्हिडिओनं चक्क कमाल घडते हां. रिसेप्शनमध्ये सगळे वाट बघून थकलेले असतात. आत्या आणि दत्ता काका सगळ्या गाववाल्यांना ते तिथून हाकलून लावणार. इतक्यातच राजा एंट्री घेतो. राजा आल्यानंतर सगळ्यांच्या आशा वाटतात की आता अवनी पण येईल. तिथेची यशोदा सगळ्यांसमोर आता खोट्या लग्नाचा बॉम्ब फोडणार. त्याच्या आधी काय अवनी जबरदस्त एंट्री घेते राव. सगळ्यांच्या नजरा तिच्यावरती खेळतात. पण सगळ्यात मोठा धक्का तर पुढे आहे प्रेक्षकांनो, राजा आणि अवनीसाठी. कारण अण्णा अख्ख्या गावासमोर अनाऊन्समेंट करतात की आपण या दोघांचं लग्न पाहिलेलं नाही आहे, म्हणून आता विधिवत यांचं लग्न इथे होणार. म्हणजे घ्या, जी गोष्ट ते दोघे टाळण्याचा प्रयत्न करताय ते पुन्हा त्यांच्या आयुष्यात परत परत घडतच जाते. म्हणजे आता राजा आणि अवनीचं विधिवत लग्न पाहायला मिळणार आहे आपल्याला. त्यासाठी भाग शेवटपर्यंत जरूर बघा. यशोदा अवनीचे पाय धरतो, हात जोडून तिची माफी मागतो की या सगळ्यांमध्ये उगाचच तिची फरफट होते. अवनीला तो शब्द देतो की तुम्ही काळजी करू नका अजिबात, तुमच्यावरती काय नाही येणार. मी बाहेर जाऊन सांगतो की नाही झालं आमच्या राज्याचं लग्न. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. यशोदाला काय बोलावं काय करावं काहीच सुचत नसतं. तो उठतो आणि राजावरती इतका चवताळतो की स्वतःचं डोकंच पडून घ्यायला लागतो. राजासुद्धा जाम रडकून दिला येतो. यशोदा धाडकन दरवाजा उघडून आदळतो. दोघांनाही तो सांगतो की मी 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 बाहेर गेल्यानंतर सगळ्याला सांगितलं म्हणजे तोपर्यंत तुम्ही बाहेर येऊ नका. आता त्यालाच कळत नसतं की आता तो काय करेल, कसं थांबवेल हे सगळं. मान्य आहे की गावासमोर त्यांची चितू होणार आहे, इज्जत जायची जाणार आहे, पण तरीही त्याला दडपण आलेलं असतं. बाहेर पायलसोबत नमी फोटो काढायला येते ना, आत्याचं लक्ष जातं आणि आत्या हात धुवून तिच्या मागेच लागते. नमी आता एका काकूच्या मागे लपते. दोघेही विचारतात की काय गं, इकडं कशी आली तू. नमी सांगते की पायी आले. दत्ता काका म्हणतो की बघ बघ कशी वर तोंड करून बोलते बघ. आता तिला दमदाटी करते की नमे तू 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 घरीच चल, बघते तुला चांगलंच. नमी म्हणते की हां घरी बघ, इथं कशाला तमाशा घालते उगाच. आता दत्ता काका आणि आत्या गावकऱ्यांना म्हणायला लागतात की या धोंड्याची सून काय आपल्याला आता तोंड दाखवत नसते, चला उठा, कायला इथे थांबले तुम्ही. आणि बाकीचे सगळे गावकरी उठतात तेव्हा अण्णा पुढे येतात आणि त्यात सगळ्यांना थांबवतात. संभ्याला ते सांगतात की एक काम कर, सगळ्याला लाडू फिरव, सगळ्यांना तोंड गोड कर. आता टोमण्यांचा मारा चालू करते की 10 मिनटं करता करता 1 घंटा होऊ राहिला. धोंडी अण्णा, तुझी सून अजूनही आली नाही. दत्ता काका हात जोडून सगळ्यांची माफी मागत म्हणतो की माझ्या शब्दाखातर आलते ना तुम्ही, चला आता काय ते धोंड्याची सून येत नसती. आत्या टोमणे मारते की तसं बी शाप लागलेल्या घरात कशाला कोण थांबते. नमी ओरडते की मम्मी काय बोलू राहिली ग. आत्या तिला वचकते की बरोबर तर बोलू राहिले, तूच सांग धोंड्याची सून आली का नाही ना आली. नमी वैतागते आणि पायल नमी दोघी पाण्याच्या बाजूला जाऊन थांबतात. त्यांनाही खूप टेन्शन आलेलं असतं. यशोदाचं तर पारा आता अवसानच कळून पडतं. आईच्या फोटोशी बोलतो की तुझ्यानंतर या घरात आनंद येणारच नाही आहे का गं. तुझ्यानंतर या घरात अवनी आल्या होत्या तेव्हा वाटलं होतं की आता त्या या घर सावरतील, या घराला मोठं करतील, पुढे घेऊन जातील. पण कसलं काय, काहीच घडू राहिलं. आत्ताचा श्राप या घरावरनं कधी पुसला जाणारच नाही आहे का गं. पण तू काळजी करू नकोस. मी माझ्या भावांची साथ कधीच नाही सोडणार. अगदी मरेपर्यंत मी त्यांच्यासोबतच राहीन.
राजानं असं करायला नव्हतं पाहिजे होतं अगं आई. खरंच राजानं नव्हतं करायला पाहिजे. यशोदा तिथेच बसतो आणि रडायला लागतो. इकडे आत्या धोंडे अण्णाचं इतकं डोकं खात असते ना, की स्वतःच्या घरी जेवायला मिळत नाही म्हणून आलेली नाही ती लोक इकडं. तुझी सून जर नाही आली ना, तर तुझ्या नावानं नगारा करत जातील ही लोक घरला. अण्णा तिच्यावरती वचकतात की सुले. आता मुद्दाम डिवचायला लागते की पण धोंड्या, तुझी सून येऊ ना येऊ, ही लोक इथनं जातील, पण मी नसते जाता, कारण तुझं हे अपमान झालेलं थोबाड मला बघायचं आहे ना. आणि अण्णांवरती फिदी फिदी हसत सुटते. अण्णा तिला ताकीद देतात की येणार, माझी सून नक्की येणार. आत्या म्हणते की मगाचपासून घंटा झालं हेच बोलतोय तो. दत्ता काका म्हणतो की या पेताडाला बघूनच भीती बसली असेल तिच्या मनात. आत्या म्हणते की असलं पडकं घर पाहून हादरली असेल ती. कंगाल राजाचा भंगार महाल पाहून पश्चाताप झाला असेल ना व तिला. आता त्या पाण्याला इतका राग यायला लागतो या आत्याचा, कारण अख्ख्या गावासमोर ती अण्णांचा अपमान करत सुटली. घरात कार्यक्रम आहे म्हणून, नाहीतर आत्याला नाही आता सरळच केली असती. धन्या त्याला शांत करतो की पाण्यादा, आता कुठं राडा घालू राहिला तू. अरे आपल्यासाठी महत्त्वाचं वहिनी आहे नाही, एकदाची वहिनी येऊ देत, बघ कशी बुटं फेकून मारतो एकेकाला. अरे कुत्र्याचं शेपूट आहे, वाकडं ते वाकडंच राहणार आहे, पण आपली वहिनी कधी येणार आहे. पाण्या, तिथं नमी आणि पायल दोघींनाही सांगतो की तुम्ही एक काम करा, वहिनी आणि राजादाचं झालं का नाही ते बघून या. दोघेही धावत जातात. यशा रडताना दिसतो नमीला. नमी थांबते आणि विचारते की यशा, इमोशनल हो राहिला. अरे घरात पहिल्यांदाच इतक्या वर्षातनं चांगलं कार्य घडतं आहे ना. पण खरं सांगू का यशा, हे उसनं हसू आणण्यापेक्षा ना, तू पोटभर रडल्यानंतरच गोड दिसतोस. यशादा त्या दोघींना थांबवणार, त्याच्या आतच त्या दोघेही आतमध्ये धावतच येतात. दरवाजा ठोठावतात, अवनीला हाका मारतात की जाऊबाई, ओ जाऊबाई, आणि त्या डायरेक्ट रूममध्येच शिरतात. अवनीला काही कळायच्या आत नमी म्हणते की मी तुला अवनीच म्हणते हा. नाही ते कानाला जरा कसं तरी वाटतं ना ऐकायला जाऊबाई. आणि पायल म्हणते की मी तुमच्याशी आहोजावच करे ना, आणि हे काय तुम्ही ना अजून आवरलं बी नाही. पायलमध्येच म्हणते की मला ना असं आहोजावं करायला लई मज्जा येते बाई. आता नमी तिला धपाटा घालते की पायल, कशासाठी आलो आहे आपण. पायल अवनीला म्हणते की तुमची आणि राजा भाऊजीची जोडी एकदम रुबाबदार दिसेल नाच, एकदम 2 नंबर. पायलला नमी बघते तेव्हा ती म्हणते की काय आहे, माझी आणि पानूची जोडी 1 नंबर आहे ना. बरोबर राहू देत, आम्ही 3 नंबर हा. नमी तिला विचारते की अवनी, मग तू अजून तयार झाली नाही आहे म्हणजे तुला साडीच नेसायला येत नाही आहे ना. आणि जबरदस्ती ते तिला उठवतात. पायल म्हणते की एवढंच काय जाऊबाई, अहो आम्ही शिकवू ना तुम्हाला. पण काहीही म्हणा जाऊबाई हां, तुम्ही ना असं डेअरिंग बाजी शिकवा आम्हाला. नाही म्हणजे सोपं आहे का असं डेअरिंग मस्त असं फाईट बीट करून स्वतःच्या घरून पळून येणं. काय तुम्ही मस्त तिकडं पोलीस स्टेशनमध्ये लग्न केलं, ते बी सागर संगीत. आणि तुमचे बाबा इकडे आले फुल ऑन राडा आणि ज्यूसचा काढा. काय राव, आले ते आले डायरेक्ट अण्णांच्या डोक्यावरती बंदूकच ताणून धरले की. आणि तिथे मस्त फुल ऑन असली डायलॉग बाजी झाली ना त्या दोघांमध्ये. अहो मला बी माहीत नव्हतं, मी नव्हते तिकडं. मला ना जाऊबाईंनी सांगितलं. अहो जाऊबाईंकडे फुल HD व्हिडिओ आहे ना त्याचा रेकॉर्ड केलेला. जाऊबाई तुम्ही एक काम करा, यांना दाखवाच आता. नमी पायलला समजावण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करते या. पायल उलट तिलाच सांगते की काय जाऊबाई तुम्ही थांबा तिकडे. उलट नमीला पायल सांगते की अहो थांबा की, त्यांचा काय नवरा तिकडे पळून चालला वय. अवनीला ते बेडवरती बसवते आणि विचारते की जाऊबाई, फुल ऑन राडा झालेला व्हिडिओ बघायचा आहे का तुम्हाला. अवनी मान डोलावते आणि पटकन नमीचा मोबाईल घेऊन पायल तिला व्हिडिओ दाखवते. आता त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतं आणि अवनीचं इथेच मन बदलतं की डांगटांसाठी, त्यांची इज्जत वाचवण्यासाठी ती बाहेर येते नंतर, पण इथे मन बदलतं तिचं. जेव्हा त्या व्हिडिओमध्ये तिला दिसतं की अण्णा स्वतःहून अवनीसाठी भांडतायत की स्वतःच्या पोरीची स्वप्न पूर्ण करायची बाजूला ठेवून तुम्ही जबरदस्ती काय लग्न लावताय तिचं. अरे माझा पोरगा जर लग्न करून तिला घेऊन आला ना,
तर स्वतःच्या मुलीसारखं जपेन तिला, सून नाही माझी लेक म्हणून ठेवेन तिला आणि तिची सगळी स्वप्न मी स्वतः पूर्ण करेन. तेव्हा अवनीचे बाबा त्यांच्या डोक्यावरती बंदूक ताणतात की राव. आता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर अवनी इतकी इमोशनल होते. इकडे बाहेर आत्या एकही संधी सोडत नाही आहे. मुद्दामच ते अण्णांना म्हणायला लागते की इतका मोठा रिसेप्शनचा घाट घातलाय. होय अण्णा, पैसे कुठनं आणलं र? का तुझ्या सुनेचे दागदागिने विकून दिलेत? रिसेप्शनसाठी पैसे? अण्णा तिच्यावरती चवताळतात की माझ्या पोराचे पैसे आहेत ते विचारते की तुझ्या पोरांच्या हाती कुतळण खण, त्यांच्याकडे कुठून येणार आहेत पैसे? अण्णा तिच्या अंगावरती चवताळतात, अंगावरती ते फ्लॉवर पॉटच घेऊन जातात. पाणी आणि धणे दोघेही पटकन सावरतात की अण्णा उचकू राहिली तुम्हाला ती, कशाला उगाच नादी लागताय तिच्या? हे आत्ते, तुझ्या काय डोक्यात फरक पडेल आहे काय का? चांगल्या कार्यक्रमाची कशाला वाट लावायला लागली? पाने पटकन अण्णानं बाजूला घेऊन जातो. काही म्हणा, 1-2 सेकंदासाठी आत्याची चांगली घाबरगुंडी उडाली होती. अण्णा रागाने घरात निघून जातात. आत्या आणि दत्ताकाकाची कुजबूज चालू होती. दत्ताकाका म्हणतो की सुले, नाही म्हणजे काहीतरी मेजर राडा झालेला दिसतोय. इतका वेळ कसं काय लागतोय आवरायला? आत्या म्हणते की शाप आहे शेवटी माझा. इकडे नमी अवनीला समजावायला लागते की अवनी, सुनेला स्वतःची पोरगी मानणारे आणि इतकं जीव लावणारे तीर आजकाल ना टी व्हीत सुद्धा बघायला मिळत नाहीत अगं. म्हणजे एक नंबरचे भांडखोर आहेत हा. म्हणजे इतकं भांडतील ना की डोकं फोडतील एकमेकांचं, पण जीव पण तेवढाच लावतात अगं ही. एकाच्या डोळ्यात पाणी आलं ना की बाकीच्या तिघांना रातभर झोप लागत नाही अगं. लई जीव आहे ना एकमेकांवरती. पायल तिला म्हणते की जाऊ बाई, तुम्ही काय सांगू राहिले त्यांना? त्या तर तुमच्या आधी या घरात येऊन राहिल्यात ना, त्यांना इतके दिवस कळलंच असेल की. आता नमी पायाला ओरडते की तू ना पायल इतकी बडबड करते ना. पायल तिला टोमणं मारते की बघा, तुमच्यापेक्षा लहान असूनसुद्धा जाऊबाई आल्या आधी घरात आणि तुमचं चाललं आहे आपलं मागच्या दाराने. नमी तिला वचकते की गप्पा टुचके, सतत आपलं बडबड करत असते, तुझ्या नादात उशीर झाला, बाहेर लोक वाट बघायला येत. अवनी चल 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 पटकन आवरावर कर. अवनी त्या दोघींवरती वचकते की थांबा प्लीज, नको आहे मला मदत कोणाची, तुम्ही जा बरं इथून. पायलच्या इतकं जिवारी लागतं. नमीला ती म्हणते की जाऊ बाई चला, नको आहे ना मदत त्यांना आपली, जाऊयात आपण. तरीही नमी वाईट वाटून घेत नाही. अवनीला ती सांगते की परत आम्ही बाहेर थांबतोय, तुला काहीही लागलं तर हाक मार, आम्ही येतो. इकडे अण्णा तावातावातच आलेले असतात. औषध कुठं आहे माझं, औषध कुठं आहे? तेव्हा दुश्मनाला बी असले सख्खे भाऊ बहीण देऊ नकोस. एक नंबरची कावळीर कुठली, शापते ती माझ्या लेकराला, गणगणच करून टाकतो तिची. कुठं गेलं माझं औषध? अण्णांची शोधाशोध चालू असते. आता राजा शिट्टी वाजवतो आणि सांगतो की अण्णा, बोटाच्या इशाऱ्याने तो दाखवतो. अण्णा जातात, आपली बाटली बिटली घेतात, राजाकडे लक्ष जातं. जवळ येतात त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणतात की हे हिरो, कसला भारी दिसतोय तू. अरे मी माझ्या लेकरांना कधी डोळे बघून असं पाहिलंच नाही रे. काय मस्त हिरो माफिक दिसतात ना माझी पोरं. राजा गालातच हसतो. ब्युटिफुल पोरगा आणि ब्युटिफुल सूनबाई आमची. आणि घर पण कसं भारी सजवलं रे तुम्ही सगळ्यांनी. अण्णासुद्धा तिथे रडायला लागतात. राजाला म्हणतात की अण्णा दांगटाला इतकं सगळं चांगलं बघायची सवयच नाही ना, कायम हे बाटलीच हातात. पण बाजूला ठेवून ते सांगतात की गरज नाही आज याची, हे अण्णा दांगटाला आज गरजच नाही याची. ऐ हिरो, कशाला रडतो तू, डोळे पुस. यू डोंट टेक टेन्शन, होऊ दे ना खर्च. आता पब्लिक वेटिंग, यू आर अँड सुनबाई, यू विल टेक किंग. काय ते त्यांचं इंग्लिश तोडकं मोडकं बोलतात आणि मस्त परत एकदा राजाला असं बळ देऊन पटकन धावत जातात बाहेर. राजा आपले अश्रू पुसतो आणि त्यानंतर म्हणजे त्याला सुधरतच नसतं की आता काय करावं. कारण अवनी तर बाहेर यायला तयार नाही आहे. रिसेप्शनचा घाट घातलाय, गाववाले बाहेर वाट बघतायत. तिकडे पायल नमीला म्हणते की काय हो, मधल्या जाऊबाई जरा सर्किटच आहेत. नमी तिला ओरडते की गप्पा बस पायल, बाहेर चल.
यशोदा तिथेच थांबलेला असतो. नमी विचारते की यशा काही झालंय का घरात चिडचिड करण्यासारखं? नाही म्हणजे अवनी जरा जास्तच चिडचिड करते अरे. यशोदाला काय सांगावं काहीच कळत नाही. तिकडे अवनी अण्णा आणि तिच्या वडील चंद्रकांतमध्ये फरक करून बघते. म्हणजे तिला सगळे प्रसंग आठवत असतात की चंद्रकांत जो तिच्यावरती हात उचलणारा, तिच्यावरती जबरदस्ती करणारा, लग्नासाठी तिच्यावरती बळजबरी करणारा आणि त्याच्या विरुद्ध अगदी दांगट कुटुंब, बाईचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तडफड करणारे, बाईचा रिस्पेक्ट करणारे. अण्णांनी तर त्याला तोंडावर सांगितलं होतं की माझी मुलगी म्हणून जपेन, माझी मुलगी म्हणून तिची स्वप्न पूर्ण करेन. यशोदाचंही बोलणं आठवतं की यशोदानेही तिचे पाय पकडले होते. अवनीवरती जबरदस्ती कोणीच केले नाही, उलट त्यांनी तिला समजून घेतलं. या सगळ्यानंतर अवनीचं मन हळूहळू बदलायला लागतं आणि अवनी तिथे आता साडीवरून हात फिरवते. म्हणजे नक्कीच ते आता तयार व्हायला सुरुवात करणार. तर बाहेर यशोदा मनाची तयारी करून येतो. तोपर्यंत त्याच्या पाठोपाठच पायल आणि नमी दोघेही आलेले असतात. पाण्या विचारतो की काय झालं, तुम्हा दोघींना घेऊन या म्हणलं होतं ना त्यांना बाहेर. नमी त्या सांगते की नाही येते ती येते. पायल भस्कन म्हणते की अहो कसले येत आहेत त्या, काय झालं आतमध्ये ते सगळं पायल पाण्या आणि धन्याला सांगते. दोघांनाही टेन्शन आलेलं असतं. त्यात आत्या आणि दत्ता का आहेतच आयत खोलीत घेऊन थांबलेले. ते पुन्हा टोमण्यांचा मारा चालू करतात की काय आपण बसू राहिले इथे, एकमेकात कुजबूज करण्यापेक्षा या धोंड्याला विचारा ना की त्याची चून हाय का गेली मागच्या दारानं पळून म्हणून. दत्ता काका म्हणायला लागतो की तुम्ही माझ्या आदराखातर आलाय खरं, पण एक काम करा आता तुम्ही जा, काय कार्यक्रम बिरक्रम होणार नाहीत ना. लोक उठतात तेव्हा अण्णा पटकन स्टेजवरती जातात. माईकमध्ये सगळ्यांना थांबवतात की थांबा थांबा थांबा, काय सुनबाई येईल ती, तुम्ही एक काम करा का, तुम्ही आधी जेवायला सुरुवात करता का, येईलच ती. आता इथे आता तमाशा घालायला लागते की भुक्कड वाटलो का आम्ही, हां भुक्कड वाटलं तुला. इतक्यातच राजाच येतो. राजा बाहेर आल्यानंतर संभ्याचं लक्ष जातं आणि संभ्या म्हणायला लागतो की आत्या राजादा आला राजादा. राजा आल्यानंतर सगळ्यांची आशा अजूनच वाढते की म्हणजे अवनी पण लगेच येईल. तेव्हा पाण्यान धन्या पटकन राजाला घेऊन बाहेर येतात. अण्णा माईकमध्ये सगळ्यांना सांगायला लागतात की मंडळी बसून घ्या पटकन, राजा आलाय. राजा स्टेजवरती जातो पण शर्मेने मान खाली घातलेली असते त्याने. तो यशोदाच्या नजरेला नजरही देऊ शकत नाही. यशोदा धक्क्याने त्याच्याकडेच बघायला लागतो, कारण यशोदाने त्याला आधीच ताकीद दिली होती की यशोदाने सगळे सांगितल्याशिवाय अजिबात बाहेर यायचं नाही. पण आत्याचं आहेत ये रे माझ्या मागल्या. ते आता सगळ्या गावासमोर राजाला जाऊ विचारते की काय राजा, नाही म्हणजे एकटाच आलाय, नवरी कुठे आहे तुझी, का गेली मागच्या दारानं पळून. फिदी हसत सुटते राजावरती. तो काहीच उत्तर देत नाही, मान खाली घालून उभा असतो. आता अण्णा तिच्यावरती वचकतात की सुले आगाव बोलू नको लई. आत्या म्हणते की आगावपणा तर तुम्ही करताय, नवरा मुलगा एकटाच कसा, नवरी पण यायला पाहिजे ना, नवरी कुठे आहे. आता यशोदा हिंमत करतो आणि म्हणतो की आत्या कुठे आहे ती मी सांगतो थांब. यशोदा स्टेजवरती तरी चढतो पण त्याची हिंमतच होत नसते बोलायची. राजा त्याला अडवायला येतो पण यशोदा त्याला मागे ढकलतो. माईक घेतो पण काय बोलावं सुचत नसतं. बोलायला सुरुवात करतो की तुम्ही नव्या जोडप्याला आशीर्वाद द्यायला आला तिकडे, पण पुढे काय तिच्या तोंडून शब्दच फुटेनासा होतो. त्यात आत्याचं तुणतुणं आहेच. यशया आम्ही काय तुझं भाषा नाही ऐकायला आलो इकडं, नवरी मुलगी पाहायला आलेत सगळे लोक, नवरी मुलगी कुठं आहे. यशोदा अचानकच गुडघ्यावरतीच बसतो. फार अवसान करून पडतं यार त्याचं. काय बोलणार, कुठल्या तोंडाने सांगणार गाववाल्यांना. आत्या विचारते की काय नाटकं आहेत या लोकांची. यशोदा बोलवायला सुरुवात करतो की आमच्या म्हणजे आत्याचा श्राप पुसला, अवनी घरात आल्या पण आता सगळ्यांचे धाबे तणाणलेले असतात. सर्वांना टेन्शन आलेलं असतं की यशोदा काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. धन्या विचारतो की पण काय यशोदा. आता पुढे यशोदा खोट्या लग्नाबद्दल बॉम्ब फोडणार त्याच्या आधीच
कमाल घडते हा, कमाल. कारण सुंदर असं तयार होऊन अवनी रिसेप्शनसाठी हजर होते. अण्णांचं लक्ष जातं आणि अण्णा तिथे गाजावाजा करतात की ए आली 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 आली, सुनबाई आली सुनबाई आली सुनबाई आली. आणि नमी पायल दोघींनाही तिला आणायला पाठवतात. नमी पायल दोघेही तिच्या बाजूला जातात. अवनी इतकी सुंदर दिसत असते की पायल तिची हाताने दृष्ट काढते. अण्णा अवनीच्या स्वागतासाठी डीजे वाजवायला सांगतात. पण आत्याचं थोबाड मात्र बघण्यालायक होतं. चांगलं दत्तू काकानं आत्याच्या तोंडावर अवनीने चपराक लगावलेला असतो. ती जेव्हा स्टेजवरती जाते तेव्हा यशादा तर फार सुन्नच पडतो की हा चमत्कार झाला कसा. अवनीला जेव्हा राजा कानात कुजबजतो की थँक्यू, अवनी त्याला म्हणते की तुझ्यासाठी नाही आले, तुझ्या घरच्यांसाठी आले, लक्षात ठेव. राजा मान हलवतो. आणि प्रेक्षकांनो, आजचा हा छानसा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात की राजा अवनी दोघांनाही हार दिलेले असतात. दोघेही आपापले हार आपापल्या पण गळ्यात घालतात. पण आता त्यांना धक्का बसणार अशी वेळ आली आहे. कारण अचानकच अण्णा तिथे गावासमोर अनाऊन्समेंट करतात की आपण या दोघांचं लग्न बघितलेलं नाही आहे, त्यामुळे इथे लग्नाच्या सगळ्या विधी होणार आहेत. बोंबला आता, म्हणजे विधिवत पुन्हा एकदा राजा अवनीचं लग्न होणारच आहे म्हणायचं. आणि ते पाहणं आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजकच आहे. पुन्हा राजा अवनीचं लग्न आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो प्रेक्षकांनो, सबस्क्राईब जरूर करून ठेवा, जेणेकरून पुढचे मस्त भाग तुमच्यापर्यंत